नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं मी गावी आलो आहे. तर अश्वथला पण न्यायचं होतं, परत सुट्टीला आला होता म्हणून आलो आहे. तर भरपूर ऊन आहे इकडं पण. तर पाऊस पुण्याला 1-2 झालेत, इकडे काहीच नाही आहे पाऊस. तर भरपूर ऊन आहे. सकाळचे 9 वाजलेत तरी ऊन एकदम चटका बसतो आहे. तर आजच्या व्हिडिओत असंच रँडम व्हिडिओ असणार आहे. आपण काही काही करतो, असं आज ऑफिसचं काम पण आहे. तर ते करत करत जेवढं शूट करता येईल तेवढं मी करतो आहे. मागचा व्हिडिओ कसा वाटला, थोडासा वेगळा आपण ह्यावेळी ट्राय केलं होतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर दरवेळी आपण रोडचंच हे करतो, पण यावेळी जरा वेगळं केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असा सकाळ सकाळचा परिसर, 9 वाजलेत आत्ता आणि वारं भरपूर आहे. तुम्हाला आवाज येत असेल कॅमेऱ्यामध्ये. असा हा सकाळचा परिसर. इकडे दादांचे काम चालू आहे खाली. आणि असा हा सकाळचा परिसर. इकडे वारं भरपूर आहे आज. आंबे भरपूर लागलेले झाडांना काढून ठेवलेत पिकायला, 2 दिवस झाले. ते पण तुम्हाला दाखवतो कसे घातलेत पिकायला. तर असा हा सकाळचं वातावरण. वरून हे बघा, दरवर्षीसारखं आपण असे आंबे पिकायला घातलेत. हे आत्ता 2-3 दिवसच झालेला. हे बघा, तर भरपूर आंबे आहेत, पिकले नाही आहेत अजून. आणि इकडे पण आहेत, हे बघा असे हे पिकायला घातलेत, भरपूर आहेत. तर आपण जाताना थोडे घेऊन जायचं. तर असे हे आंबे आपल्या दरवर्षी झाडाची येतात. आणि त्याचा कलर बघा कसा होता, असा कलर होता याचा, एकदम येल्लो येल्लो. घरातला आंबा. फक्त आपण पाणी सोडतो झाडांना, बाकी काही करत नाही. औषध वगैरे असं काही नसतं आपल्याकडे, फक्त पाणी सोडणे. त्याच्यावर हे आंबे बघा कसले मस्त येतात. घरी आलं की असा माझा इथं वरती सेटअप असतो. आणि ते आपलं आता लॉग इन करायचं आहे. तर मध्ये मध्ये जसं टाईम भेटेल तसं तसं तुम्हाला आणि मी सांगतो पुढे काय काय होतं आज. चला थोडं लॉग इन करतो आणि काम बघूया. तर आज आहे दुसरा दिवस. याच्या आधीचा जो व्हिडिओ बघितला तो कालचा होता. आज दुसरा दिवस झाला आहे. कारण काल ऑफिसचं काम होतं आणि परत दुपारी एवढं ऊन वाढतं आहे की परत काहीच करता येत नाही. त्यामुळं बाहेर आलोच नाही. त्यामुळं मग म्हटलं आजचा दिवस कंटिन्यू करूया. तर सकाळची 8:30 वाजलेत. आता थोडंसं तयार झालो आहे आणि जरा फेरफटका मारतो इथं. अजून वेळ आहे ऑफिस लॉग इन करायला. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला थोडी बाहेरची घराजवळची अपडेट देऊया. तर असा हा आपला बागेचा, काड्या फुटून आलेत. आत्ता एप्रिलची छाटणी झाली आहे आणि असं काहीतरी फुटून आत्ता बाहेर आलेत काड्या. आता बऱ्यापैकी फुटलं आहे म्हणायचं, दरवर्षीच असतं आहे आपलं फुटतं आहे. तर आता काडी तयार करायचं चाललं आहे. नंतर कसं परत ही निबार झाली की 3-4 डोळे सोडून परत इथनं छाटायचं ऑक्टोबरमध्ये. आणि परत ह्यातनं जो घड येईल त्याला मग आपण मालाला किंवा द्राक्षाला असं म्हणतो. तर आता पाणी आहे आपल्याला तसं. आता मेचा एंड आला आहे तर पाऊस काही पडला नाही. पुण्यात 1-2 झालेले पाऊस, इकडे काही पाऊस झाला नाही. त्यामुळं पाणी आहे तसं बऱ्यापैकी. असं काही एकदमच संपलेलं नाही आहे. पण 1-2 पाऊस झाले उन्हाळी की जरा बरं असतं. पण यावर्षी काय पाऊस झालाच नाही. ते बघूया आता आपला मान्सून कधी चालू होईल त्याच्यावरती आहे. बहुतेक आणि 15 जूनच्या आसपास वगैरे मान्सूनला सुरुवात होईल असं वाटतं. बघूया मग काय काय होतं.
इकडे तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं असेल, इकडे आपण थोडंसं मागच्या वेळी कांदे लावलं होतं, कांदे आणि लसूण. आता ते वाळायला वरती टाकलेत, तुम्हाला परत वरती गेल्यावर दाखवतो. तर आता इथनं कांदा लसूण काढला आहे आणि थोडी आपली भाजी लावली आहे, म्हणजे माळवं लावलं आहे. तर हे कसल्या तरी शेंगा आहेत, ह्याला फुलकळी आली, हे रताळ्याचं आहे. इकडं गवारी आहे, गवारीला अजून फुलकळी आली नाही आहे, येईल असं वाटते, बऱ्यापैकी झाली मोठी. आणि तिकडं मग दुसरे आपलं शेंगा आहेत कसले तरी, हे बहुतेक मूग आहे, मूग किंवा आसुंदाच्या शेंगा असतील. आणि असं हे सकाळचं वातावरण. इकडे आंबे भरपूर निघालेत. मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये दाखवलं होतं की भरपूर आंबे काढून पिकायला ठेवलेत, पण यावर्षी पिकले नाही आहेत अजून. तर बघूया जाताना किती पिकतील त्याच्यावरती आहे. मागच्या वर्षी भरपूर नेले होते पुण्याला जाताना. तर यावर्षी या आंब्याचे पण भरपूर निघालेत. ह्याला का थोडे कमी आलेत आणि ह्या 2 आंब्याला भरपूर होते. काढून पिकायला घातलेत. बघूया आता किती आपल्याला भेटत आहेत जाताना. हे आंब्याचे अजून थोडे राहिले आहेत उतरायचे, बऱ्यापैकी उतरले. तिकडे व किती भरलेत, अजून आतमध्ये आहेत तसेच आहेत. ह्या आंब्याला पण यावर्षी भरपूर लागलेत. खालचे उतरलेत, वरचे अजून राहिलेत काढायचे. हे अश्वत्थचं उकरायचं, म्हणजे हे शेतातलंच आहे, त्याला दिलं आहे. तर तो काय करतो आहे, इथं सगळं उकरत बसतो आहे. हे बघा खड्डे केवढे काढले, तिथे मोठा खड्डा करून ठेवला आहे, इकडे तिकडे. आणि चालू असतं त्याचं सकाळी उठल्यावर. हा आपला गाडा द्राक्षे बाहेर काढायचा इथं लॉक करून ठेवला आहे. इकडे एक पपईचं झाड लावलं आहे, याला पपई आले तर बघा. असं हे आधी एक इथं होतं, ते मोडलं वाटतं, हे दुसरं आलं आहे. आणि इकडे आपल्याला मग कढीपत्त्याचं एक झाड आहे मोठं इथे. इकडे एक आलं आहे कढीपत्त्याचं नवीन, भरला कढीपत्ता. एवढं मोठं आलं, आधी खूप मोठं होतं, आता छाटलं आहे तरी पण एवढं फुटून आलं आता. चला तिकडे जाऊया. अश्वत्थ मॅगी खाणार आहे ना, चला खाऊया. नाही आत्ता नाही, थोडं वेळ आधी खाऊया. चला 9 वाजलेत आणि थोडं आता ऑफिसचं काम करूया आणि मग थोड्याने भेटतो. काम करता करता मी खातोय जांभूळ. हे बघा घरातल्या झाडाची जांभूळ आहेत, एवढी संपवलीत मी, मस्त गोड आहेत. 12:15 वाजता मी लंच करतोय. हे बघा वांग्याचं कालवण आहे, हे आमरस, चपाती, भात आणि पापडी. थोडा कांदा घ्यायचा तिथला घरातला आपला. अश्वत्थचं इथं चाललंय लोळायचं. चला लंच करूया. संध्याकाळचे 5:45 झाले, तर सगळं काम वगैरे आवरले ऑफिसचं सगळं. आज मीटिंग वगैरे काय नाही संध्याकाळी. तर आता थोडंसं इथं यल्लामा देवीचं मंदिर आहे, तिथं निघालो आहे संध्याकाळी.
कारण थोडं नारळ फोडायचं आहे आणि हळदी कुंकू लावून वगैरे यायचं. जवळच आहे ते 5 मिनटावरती आहे. तर आज संध्याकाळी मीटिंग वगैरे काही नाही आहेत, थोडा आता आराम आहे. तर निघालो आहे मंदिरामध्ये, जरा जाऊन तुम्हाला पण दाखवतो. ह्याच्या आधी मंदिराचा व्हिडिओ बनवला आहे, यात्रेचे 1-2 व्हिडिओ बनवलेले आधी. बघितलं नसतील तर आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन नक्की बघा. चला निघूया आणि मंदिरामध्ये जाऊन मग नारळ वगैरे फोडून कसं आहे मंदिर ते पण तुम्हाला दाखवतो. हे आमच्या गावातलं रेणुका देवी, यल्लामा देवीचं मंदिर. हो जाऊया ना. बंद असते, बाहेर फोडायचं आपल्याला काय. ती यात्रा वगैरे भरपूर मोठी असते जानेवारीमध्ये. जायची की आता, थांब की. जा तू पण धुवून आण नारळ. तिथे एक चावी आहे, तिथनं नारळ भिजवायचं राहिला, भिजवून आणते लगेच. इकडे आतमध्ये पण एक छोटं मंदिर आहे, तिथे कुस्त्या वगैरे कीच वगैरे होतं, ते दाखवलेलं मी तुम्हाला. तर इथूनच आतमध्ये आता हा नवीन छोटा पूल केला आहे, रस्ता झाला आहे आणि इकडे गावामध्ये जाते कर्लीमध्ये. आणि हे असं मंदिर आहे, 5च मिनटं आहे घरापासून. भिजवलं काय? चला फोडूया. तो एकच फोडायचा रे, तो एक तिकडच्या मंदिरात फोडायचा. हे नवीन मंदिर आहे वरचं, आत्ताच बांधले. आधी तर खालती होतं, पाणी भरायचं तिथे, त्यामुळं तर हे मस्त नवीन मंदिर झालं आहे. आधी इथं होतं खाली, इथं मग पाणी वगैरे आलं की पाण्यात खाली जायला येतेच नाही मंदिरात, त्यामुळे वरती घेऊन जीर्णोद्धार केला आहे, मस्त बांधलं आहे. ह्याची उंची पण वाढवली आता, त्यामुळे पाणी येणार नाही एवढ्यावरती आता. हे पडलं तुला आता केसर म्हणून वाटतं, असं देऊ का तुम्ही? पे पे पे, हे बघ बाबा पेतात तसं. असं प्यायचं जराच पी. चला दोन्ही मंदिरात नारळ फोडून झालाय, आता परत घरी जाऊया. हो मंदिराचं जास्त ते बाहेर यायला पाणी. चला संध्याकाळचे 7 वाजलेत, 7:30 वाजलेत आणि आम्ही आता इथे टेरेसवरती मस्त इथं लोळतोय अर्धा-पाऊण तास आणि मग जेवण इथंच करतोय. तर आजचा व्हिडिओ इथं संपूया, जास्त लांबवत नाही आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत